ठिकाणी उपस्थित सर्व जिल्हाध्यक्ष साहित्य सुरभीचे आणि सगळ्या उपस्थित माझ्या मैत्रिणी, तर तुम्हाला प्रेम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि 4 ओळी आधी लिहिते मी कवितेच्या आधी, थोडस ऍडव्हान्टेज प्रमुख पाहुणे आहे म्हणून. तव प्रार्थनाचा भार मी वहावा, तव प्रार्थनाचा भार मी वहावा, मम संचिताचे सार समर्पित तुला. तव प्रार्थनाचा भार मी वहावा, मम संचिताचे सार समर्पित तुला. आणि काय देऊ उरले न काही, आणि काय देऊ उरले न काही, आत्मार्पणाचा पुरावा तुझ्या, आत्मार्पणाचा पुरावा तुझ्या. तर आजच्या प्रेमदिनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना. आणि संधी आहे तर का नको घेऊ. तर एक प्रेम कविताच या ठिकाणी सादर करते. कवितेचं शीर्षक आहे, तू नेमका आहेस तरी कोण. तू नेमका आहेस तरी कोण, केवळ 7 जन्माचा सोबती, की माझ्या अनंत काळचा सहप्रवासी. तू नेमका आहेस तरी कोण, केवळ 7 जन्माचा सोबती, की माझ्या अनंत काळचा सहप्रवासी. लौकिकातले शाश्वत मैत्र, लौकिकातले शाश्वत मैत्र, की एकच आहे आपले चिरंतन गोत्र. तू नेमका आहेस तरी कोण, माझ्या अनंत काळचा सहप्रवासी. लौकिकातले शाश्वत मैत्र, की एकच आहे आपले चिरंतन गोत्र. तुला नाहीच कळणार हे सुप्त, तुला नाहीच कळणार हे सुप्त, थांब मीच उलगडते होऊन उन्मुक्त. तुला नाहीच कळणार हे सुप्त, थांब मीच उलगडते होऊन उन्मुक्त. तू माझ्या नयनातली अखेरची ओली आस, तू माझ्या नयनातली अखेरची ओली आस, तू माझ्या मनातली अखेरची जिवंत आरास. तू माझ्या नयनातली अखेरची ओली आस, तू माझ्या मनातली अखेरची जिवंत आरास. तू माझ्या आयुष्यातले अखेरचे हिरवे पान, तू माझ्या आयुष्यातले अखेरचे हिरवे पान. तू माझ्या जीवनातले अखेरचे कैवल्यदान, तू माझ्या जीवनातले अखेरचे कैवल्यदान, कैवल्यदान. धन्यवाद.